काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगावमध्ये 6 मे 2026 रोजी पहाटेच्या सुमारास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव येथे परत एकदा चोरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे PSI अजय कवटे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल भांगरे, पोलीस नाईक विलास कोकाटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. 2 TV आणि 1 DVR चोरी गेले असल्याचे आढळून आले आहे. या चोरट्यांचा घारगाव पोलीस कसून शोध घेऊन यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा कायदा हातात घेऊ आणि जर हे चोर आमच्या हाती लागलेच तर आम्ही त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत येऊ देणार नाही, अशी भूमिका शाळेचे अध्यक्ष महेश आहेर यांनी घेतली आहे. तर लवकरात लवकर या चोरांना पकडून कठोरातली कठोर कारवाई करू, असे आश्वासन घारगाव पोलीस स्टेशनचे PSI अजय कवटे यांनी दिले आहे. कानोसा न्यूजसाठी गणेश भोसले, घारगाव. मी शांताराम भाऊराव आमरे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. सध्या 2 मे पासून उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे. त्यामुळे सुट्टी असल्यामुळे शाळा बंद होती. नेहमीप्रमाणे आज सकाळी साधारणपणे 7च्या आसपास मला दूरध्वनीवरून माहिती समजली की शाळेचं ऑफिस तोडलेलं आहे. त्यानंतर ही माहिती समजल्यानंतर मी माझ्या काही सहकाऱ्यांना आणि व्यवस्थापन समितीतील काही सदस्य आणि गावातील काही मान्यवरांना याबाबत माहिती दिली. आम्ही सगळेजण इथे पोहोचल्यानंतर असं ध्यानात आलं की ऑफिसचं कुलूप तोडलेलं होतं आणि शाळेतील एक CCTV कॅमेरा तोडलेला होता. त्याबरोबर 2 42 इंची TV संच चोरले गेले ते आढळून आले. त्याचप्रमाणे DVR आणि CCTVची स्क्रीन जी आहे तीही चोरी गेल्याचं ध्यानात आलं. आम्ही सगळ्यांनी मिळून त्या घटनेची सगळ्यांनी पाहणी केली आणि दरम्यान घारगाव पोलीस स्टेशनशी आम्ही संपर्क केला आणि पोलिसांनी येऊन येथे सगळी पाहणी केली. मुख्याध्यापक आंबरे सर, त्याचप्रमाणे तळपे सरांचा फोन सकाळीच आला आणि आम्ही सगळे शिक्षक शाळेत आलो. तर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश आहेर या ठिकाणी आले. त्यानंतर गावातील काही मान्यवर या ठिकाणी आले आणि सगळ्यांनी पाहणी केली असता तर सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जे ज्ञानदानाचं पवित्र काम चालू असतं, आता सुट्ट्या लागून 4-5 दिवस झालेत निकाल लागल्यानंतर, आणि या शाळेमध्ये ऑफिस फुटलं. ऑफिस फुटल्यानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा एक कॅमेरा तोडला गेला, एकाचं दिशा दुसरीकडे वळून दिली आणि आतमधून त्यांनी 2 LED संच आणि त्याचबरोबर कॅमेराचा DVR हा चोरून नेला. 4 वर्षापूर्वी सुद्धा अशीच घटना शाळेमध्ये झाली. स्वयंपाकगृह फोडलं गेलं, तेलाच्या पिशव्या वाचल्या गेल्या. त्यानंतर एक वर्ग उघडून त्या वर्गातला फक्त LED स्क्रीन नेला आणि मदरबोर्ड फक्त त्याच्यातला खोलून तो गायब केला. मग ती चोरी पचल्यामुळेच जणू काही ही चोरी 3-4 वर्षांनी परत झाली असं आम्हाला वाटते. कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ स्वकावला. जर त्या चोरीचा तपास त्याच वेळेस लागला असता तर परत त्या शाळेकडे कोणी डोकून वाकड्या नजरेने बघितलं नसतं असं आम्हाला वाटतं. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण CCTV कॅमेरे बसवले शाळेमध्ये आणि ते म्हणजे ग्रामपंचायत एवढं मोठं सहकार्य करूनही जर कॅमेरेच तोडून त्याचा DVR नेत असतील तर नेमकं ह्या वृत्तीला काय म्हणायचं. इतर वस्तू काही चोरीला गेल्याचं आढळून आलं नाही काही, परंतु निश्चितपणानं एक चोरी म्हणजे मागे फसलेली मुळेच ही चोरी झाली असावी असं आम्हाला निश्चितपणानं वाटतं. म्हणून पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे, ग्रामस्थांना विनंती आहे की आपण ह्या चोरीचा, आपल्या ज्ञानदानाचं पवित्र काम या ठिकाणी चालतं, या ठिकाणी घडणाऱ्या घटनांचा आपण ताबडतोब शोध घ्यावा आणि त्याची पुढील कार्यवाही त्वरित करण्यात यावी. घारगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, त्या शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष या नात्यानं सगळ्या पोलीस स्टेशनला एक विनंती, इथून पाठीमागे लई चोऱ्या झाल्या, पण त्या चोऱ्या कुठेही
समोर येते नाही. इथून पाठीमाग 3-4 वर्षापूर्वी चोरी झाली. त्या चोरीचं एक 8-10 दिवसानंतर वाड्याला सापडले टीव्ही जी नुकसान झाली होती ती मिळून आली, पण चोर नाही मिळून आले. मग याचं समजायचं काय? तसंच आज सकाळी घारगावच्या शाळेमध्ये माधव खोलम हे रोज नेहमीप्रमाणे व्यायामाला येत असतात. तर त्यांना समजलं की आपलं ऑफिस तोडलेलं आहे चोरांनी. तर त्यांनी आम्हाला कळवलं का शाळेचं ऑफिस चोरांनी चोरी केलेलं दिसते, फोडलेलं दिसते. तर आम्ही इथं ताबडतोब आलो. सगळे आले असताना आम्हाला दिसून आलं इथं की शाळेचं ऑफिस फोडलंय, शाळेचं CCTV कॅमेरा आहे ते फोडले, DVR चोरून नेला चोरट्यांनी. चोरांना काहीच उरत नाही. शाळेतले जे लहान मुलं त्या टीव्हीवर शिकत असतात, ज्ञान घेत असतात, ते शाळेचे टीव्ही चोरून नेलेत. मग विद्यार्थ्यांनी करायचं काय? हा आमच्या पुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आणि चोरांनी एवढंच नाही, इथून पाठीमागे नुकसान जे केलेत शाळा सोडून बाहेर बी, त्याही कधी घारगाव पोलीस स्टेशनने उघडकीस आणलं नाही. आणि शाळेचं जे ज्ञान घेतात तिथं पण ज्या चोरांनी शाळेत ज्ञान घेतलं त्याच शाळेत परत चोर करायचा काय, असा आम्हाला प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळं घारगाव पोलीस स्टेशनला एक आमचं विनंती आहे, आम्हाला तुम्ही कायदा हातात घ्यायला लावू नका. जर आमच्या हातात काही जर सापडले तर आम्ही तुमच्यापर्यंत येऊन देणार नाही. त्यावेळी पण घारगाव ग्रामस्थ जर रस्ते उतरायची वेळ आली तरी मागं पुढं बघणार नाही. त्यामुळं घारगाव पोलीस स्टेशनला एक कळकळीची विनंती, इथून पाठीमाग काय झालं असेल ते झालं असेल, पण ही चोरीचा तपास तुम्ही 100% लावलाच पाहिजे, लवकरात लवकर लावलाच पाहिजे. ही आमच्या सर्व घारगाव ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला कळकळीची विनंती.